विजया येताले जी एवं उनके पूरे परिवार को हार्दिक शुभकामनाएं। आपने अपने परिवार के बेहतर स्वास्थ्य के लिए मॉम हेल्थ केयर की मैट अपने घर में अपनाई है। इस सराहनीय निर्णय के लिए आपको हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं। ईश्वर करे आपके घर में हमेशा सुख, शांति, समृद्धि और उत्तम स्वास्थ्य का वास रहे। आप और आपके परिवार का प्रत्येक सदस्य स्वस्थ, प्रसन्न और ऊर्जावान जीवन जिए, यही हमारी मंगल कामना है। स्वस्थ परिवार ही सबसे बड़ा धन है। आरोग्य माझ्या घरी आले, सुखाचे नवे क्षण उजळले। मॉम हेल्थ केअरच्या मॅटमुळे आयुष्याला नवे बळ मिळाले। आरोग्य माझ्या घरी आले, सुखाचे नवे क्षण उजळले। मॉम हेल्थ केअरच्या मॅटमुळे आयुष्याला नवे बळ मिळाले। दुखण्याच्या लांब वाटा आता झाल्या दूर साऱ्या। हसत खेळत जगण्याची उमेद आली पुन्हा न्यारी। घराघरांत आनंद फुलला, विश्वासाचा दीप उजळला। आरोग्य माझ्या घरी आले, सुखाचे नवे क्षण उजळले। मॉम हेल्थ केअरच्या मटमुळे आयुष्याला लावे बळ मिळाले। कायम साथ आरोग्याची आता माझ्या कुटुंबाला। प्रेम विश्वास निरोगी जीवन लाभो प्रत्येक माणसाला। घर झाले मंदिर आरोग्याचे, आशीर्वाद लाभला जीवनाचे। समाप्ती मयोतीच प्रार्थना, सर्वांनी निरोगी राहावे। आरोग्याचा हा सुंदर प्रवास आनंदाने पुढे चालत राहावे। आरोग्य माझ्या घरी आले, सुखाचे नवे क्षण उजळले। मॉम हेल्थ केअरच्या मटमुळे आयुष्याला नवे बळ मिळाले। नमस्ते. नमस्ते. काकी तुमचं नाव सांगा. विजया मारुती अटाळे, राहणार फुलेवाडी, सर्विसबाग. वय किती तुमचं? 68. मॉम हेल्थ केअर मध्ये येण्यापूर्वी तुम्हाला काय काय त्रास होता? खूप त्रास होता. गुडघे दुखत होते, कंबर दुखत होती. 22 सालापासून माझं हे दुखणं चालू आहे. 2022 होय. माझ्या मुलानं खूप ठिकाणी मला दवाखान्यात नेलं, चांगल्या मोठ्या चांगल्या दवाखान्यात MD डॉक्टरच्याकडे नेलं, पण काही फरक पडला नाही. पडणार फरक, पण तेवढंच एक महिनाभर 2 महिन्यात नको बाबा दवाखाना बदलूया. त्यामुळे मला म्हणायचं नाही आणि 6 महिने घे. 6 महिने घ्यायचं, परत दुखणं वाढायचं. मग माझ्या केअर करून आणि दवाखाना बदलायचा.
असे 4-5 दवाखाने झाले चांगले. झाले म्हणजे बऱ्यापैकी खर्च पण तुम्हाला खूप खर्च केला मुलांनी केला. याच्यासाठी. मग ते ट्रीटमेंट घेत असताना तुमच्या त्रासामध्ये कसे बदल होत होते म्हणजे पॉझिटिव्ह बदल येत होता का ते वाढत ते ट्रीटमेंट घेतल्यास नाही औषध चालू आहे तोपर्यंत जरा कमी वाटायचं, हा पण नंतर घेत गेलं 4-6 महिने की परत पाठीमागे सगळं गुडघ्याचे प्रॉब्लेम राहायचे बाजूला, मग पोटाची विकार, झोप टॉयलेट न लावायचं नाही. लागणे, खूप असं पोटात आग होणे, म्हणजे औषधाचे साईड इफेक्ट चालू effect आहे. व्हायचे आणि मग स्पॉट मला दाखवले की स्पॉट फुटलेले हाताला असे काय काय सुरकुत्या स्पॉट वगैरे, फुटलेले ना असे. आता हे होय. बऱ्यापैकी त्यांचे कवर. पहिल्या दिवशी मोठे जास्त spot होते हा. दाखवलेले तुम्ही पहिल्या आता दिवशी बऱ्यापैकी हे छोटे आणि छोटे. एवढं सगळं करून एंड ऑफ द रिझल्ट असं यायचं की सर्जरी करा, त्याशिवाय बरोबर हा, नाही. एक बरोबर. असं. मग सर्जरी शिवाय तुम्ही पर्याय. डेली रुटीन मध्ये कसं वावरत होतात वॉकरनीच वाकल काठी होती, काठीनंतर मग बॅलन्स आवडला मग यांनी वॉक करायला म्हणजे पहिल्या सुरुवातीला काठीवरती बॅलन्स राहत होता नंतर राहत नव्हतं. म्हणजे औषधं सुरू असून सुद्धा मग हळूहळू ते वॉकर आणि पर्यंत walker नकोच पर्यंत असं मी गेलो. इतका त्रास व्हायचा भयानक त्रास व्हायचा. त्रास एवढा व्हायचा की खूप रडायचे. की एक वेळा दुपारी मला घेऊन जायची ते बारगीरच्या कुठे कुठे घेऊन खूप जायची. रडायचे. त्रास खूप होत होता. म्हणजे राहू दे त्यांची वाट बघायला नको, त्यांनी कधी येणार की मला गाडीवर घेऊन जायची. हा, मग म्हणजे तुम्हाला जायचा निरोपायचा बाई गाडीवर सासूला चिरत नाही, त्यांना बसा येते का नाही ते तिकडे तक्रार असायची ज्या मम्मीची. म्हणजे बऱ्यापैकी तुम्ही सगळीकडे ट्रीटमेंट साठी फिरलाय खर्च मुलांना केलाय मुलग्याला माझ्यासाठी खूप केले आणि खूप माझ्यासाठी औषध पाणी खूप ठिकाणी नेले, पण काय उपयोग झाला नाही. आणि शेवटी मला इथं मेथी काकी त्यांच्या जवळ आलेले हा. इथं त्या म्हटल्या असं का हो? तर मग हिनं जाऊन पत्ता घेऊन आली, फोन नंबर घेऊन आली आणि मग तुम्हाला कॉल केला. कोण? म्हणजे मेथी म्हणायची तर आहे. त्यांच्या जवळ कुठं गावात आहेत निता मेथी तुमच्याकडे त्यांनी येते. थेरपी घेतलेली त्यांनी आहे. घेतली. तुमच्याकडे आणि त्यांची मुलगीची डिलिव्हरी म्हणून त्या येत नाही, हा. म्हणून मग त्यांनी मला पत्ता सांगितला. मग तिनं जाऊन सगळं ते बघून आली चौकशी तुमच्याकडे. करायला आलेली. तुमच्याकडे त्यावेळेला कसला कार्यक्रम होता? हळदी कुंकवाचा. हळदी हुमंडे होता ते. हा, म्हणजे तुम्ही गेलेलात का? कार्यक्रम. म्हणजे मॅडम थोड्या वेळा आले असं तुला म्हणजे तुम्हाला कार्यक्रम बघता आला असता. आणि ती म्हणाली खूप गर्दी होती, बायका खूप छान छान साड्या नेसणाऱ्या, कार्यक्रम बघितला नाही मी जाण्या अगोदर संपले. मुलांना येताना घेऊन आले स्कूलमधून ते हा, आता चौकशी करायला आलेले. हा, हा. आणि 2 दिवसांनी मग हा आला संध्याकाळी. मला त्यांनी मॅडमनी तिसरी सांगितलं चौकशी मला नेलंच मग हा. तुमच्याकडे आणलंच. मग जसं जसं थेरपी स्टार्ट केल्या त्याच्यानंतर तुमच्यात काय बदल झाले? थेरपी स्टार्ट केलं तर पहिलं माझं कमी गुडघ्यातली कळ कमी आली, ठणका जो होता का नाही हा. तो एक 15 दिवसात मला एक ठणका कमी आला. हम्म. आणि ते तुम्ही मॉम स्टोन लावत होता त्याचा मला खूपच म्हणजे हा. परिणाम वाटला की म्हणून म्हटलं मॉम स्टोन मॉमस्टोन मायामध्ये आम्ही पहिल्या महिन्याभरात पहिल्या आठवड्यात. पहिल्या 8 आठवड्यातच दिवसात घेतला. पहिल्या आठवड्यात आमचं आणि डेमॉन्स्ट्रेशन हिला चालू फरक होतं. पडला मग हिला आठ दिवसात मी घेतलं. म्हणजे आमची तिथे डेमॉन्स्ट्रेशन चालू होते. मग त्यांनी डेमोला आम्ही लावल्यानंतर त्या म्हणल्या की काल माझा गुडघा मॅडम दुखलेलाच नाही. आणि मग हे आम्हाला डायरेक्टली घरी तुम्हीच म्हटला की घरी घेऊया. जास्त वेळ घेऊया, 5-6 जास्त तास. वेळ लावला. मग मॉमस्टोनचा पण तुम्हाला पहिल्या खूप 15 फरक दिवसात पडला. पेन रिलीफ म्हणून हं. पेन फायदा. रिलीफ झालं, सूज होती ती कमी आली. सूज कशी अशी आणि मोठी- सगळ्यात महत्वाचं जर सांगायचं म्हणलं की जे पायचे जे बेंड झालेले हा. जे त्याला ताकदच नव्हती, जरी वॉकर घेतला काठी घेतली बेंड झाले, आता तिचे पाय स्ट्रेट आहे. पहिल्या दिवशी त्यांचं आम्ही बघितलं होतं पायाचा पूर्ण कर्व होता, पूर्ण कर्व होता. हा. फिरून असा म्हणजे उचलून टाकता येतो. फिरून टाकताना घासत होता पाय सरकूनच. सरकून उचलून टाकायचं नाही. मग आता जवळपास किती महिने थेरपी झाली आहे तुमची सेंटर मध्ये? 1 महिना 27 दिवस झाले. एक दो- महिना. 2 महिने दोन दोन महिने महिने झाले. 27 Almost 3 महिने दिवस. झाले. ऑलमोस्ट 3 महिने थेरपी घेतात. 3 महिन्याच्या थेरपी मध्ये ओव्हरऑल रिझल्ट काय आहे? तुमचा खूपच छान आहे. म्हणजे चालण्यामध्ये काय बदल वाटला? चालण्यामध्ये आता मी घरी पण चालताना का नाही वॉकर वगैरे घेत नाही, हळूहळू अशी ह्याच्यात चालते तसं सेंटरवर चालते तसं हळूहळू हा, चालते. म्हणजे विना वॉकरचं तुम्ही आता पण चालू जास्त त्रास घेत नाही, थोडं चुकलं की थांबते परत वॉकर घेऊन चालते. जास्त त्रास दिला आणि थोडं चालते. थोडं चालायला येते त्यांचं त्यांना. म्हणजे सगळ्यात जास्त चाललंय. महत्त्वाचं उत्साह वाढलाय तिचा. तिचा स्वतः जाणवतंय. बाकीच्या काही काय नाही, तक्रारी थकवा आता- नाही, काय तक्रार? पोटदुखी नाही, काय काय अंगदुखी नाही, डोकंदुखी नाही, काय नाही. 8-15 दिवस काय मग मंडलीकडे जायचं होतं औषधाला. जायचं इंजेक्शन घ्यायचं, गोळ्या घ्यायच्या यायचं. ते सर म्हणजे तुम्हाला सारख्या किती गोळ्या द्यायच्या बंद करायला त्याची तर पण डॉक्टर injection. जमलेत शेवटी गोळ्या द्यायला डॉक्टर मला डॉक्टर म्हणायचे जमले. देऊ नकोस गोळ्या सारख्या. Side एक वेळा द्यायचं नाही गोळ्या, इंजेक्शन देऊन पाठवून द्यायची डॉक्टर. पण आता मी 3 महिने एकदाहीच दवाखान्यात गेलेले नाही. तुमच्याकडे तसं येतेच नाही. छान छान. म्हणजे आता पूर्ण बऱ्यापैकी त्यांना रिझल्ट आलेले आहे आणि स्वतःच्या स्वतः बॅलन्स वरती चालू शकतात एवढं तरी तुम्हाला गॅरंटी आणि थोडं चालायला शिकली की बस. म्हणजे आता चालत रंगा. नाही आता डायरेक्ट सेंटरला विना वॉकरचं येणार. चालत येणार आहे. सर कशी म्हणले तुम्ही वॉकर ठेवून या मग मी तुमच्याकडे जेवायला येईन. तुम्हाला काय बदल वाटतात ह्यांच्यामध्ये? त्या खूप आधी म्हणजे त्यांना चालताना बाथरूमला पण जायला त्यांना त्रास व्हायचा, एवढं त्यांना डोळ्यातून पाणी यायचं जाताना.
आता त्या सहज जाऊ शकतात त्यांचं त्या उठून. चिडचिड चिडचिड किंवा आता रडत नाहीत तशा. पहिल्या रडत होत्या, खूप रडायच्या, दुखतंय दुखतंय. आता तशा रडत नाहीत, जातात आणि त्यांच्या. त्यांचं एक होतं की मी ह्यातनं उठणारच नाही. होय होय हा. ते बघ तिथे त्यांनी ठरवलेलंच मला कधीच उठायला होणार नाही, मी कधीच चालणार नाही असं त्यांनी हे केलेलं. तर आता नाही, आता त्या स्वतः मी करते म्हणतात पुढे होऊन सगळं. आता माझं मी हा, चालू माझं मी शकते. चालते. तुम्ही नातीचं लग्न बघू शकते अरे वा. लग्न बघणार नाही नातीचं. अरे आता पण धीर आलाय मला चांगलं आणि आहे. सगळ्यात महत्वाचं तुमचं माझ्या प्रोडक्शन शेजारी पण माझ्या आहे. आम्ही मुलांना ठीक आहे पक्षी कोण आहे? हे तुमचं तुमचं staff म्हणून प्रोडक्ट छान प्रोडक्ट चांगलं आहे, तुमचं वातावरण तिथलं चांगलं आहे. शेवटी तुमचं कसं बोलणं आहे तुमचे आमच्याशी. अनुभव भरपूर तुम्ही सांगतात. अनुभव सांगितला. इव्हन एखादं म्हणजे आई असं नाही, कोणी मी बघितलं ऑब्झर्व केलं तर तुम्ही बोलताय पर्सनली काय झालंय, कशामुळे चालत हे पण महत्वाचं आहे. नाहीतर मग काय काळजी घेताय तिथं मोठमोठे सगळं. हॉस्पिटल आहेतच ना, आहे. ते औषध देऊन बरं करतात, प्रोडक्ट त्यांचे चांगले असतील, खरं एक आत्मीयतेनं बोलणं पण महत्वाचं आहे. पेशंटला एक हा. धीर देणं पण धीर आहे. देणं. आम्ही धीर देतोय म्हणजे आम्हाला त्या प्रोडक्ट वरती फॅमिली विश्वास आहे. चांगली आहे आपली. सेंटरची फॅमिली खूपच छान आहे. आपलं म्हणून सांभाळतात. असतं की हे हेल्थशी निगडीत खूप महत्वाची गोष्ट आहे, पण लोकांपर्यंत अजून ह्याचं जाणीव नाही. तर त्यामुळे आमची तर एकच विनंती असेल की तुम्हाला जो फरक पडला तुम्ही पण इतरांना अशाच प्रकारे सांगून इतरांनाही म्हणतात ना ह्या दुखण्यापासून दूर करू शकता. आणि मला आनंदी वाटतं की माझ्यापेक्षा माझ्या फॅमिलीला जास्त लागणार होय का नाही. आम्हाला खूप वेळानं कळालं तसं माझ्या मुलाला सुनाला त्रास किंवा माझ्या होणार. नातवंडांना होणार नाही. ते लवकरच करून पण त्यांना हे मिळालं ते बरं झालं. किंवा मी विचार केला जास्त ते तुम्हाला काय जाणीव झाली कारण तुम्ही खूप कमी वयापासून त्रास अनुभवले अनुभवलंय. मग ते माझ्या मुलाला एवढं त्या काम करत होत्या होय. आणि नंतर त्रास झाल्यावर एकदमच गाडी थांबली. थांबली. हा. मग ती त्यांना जाणीव आहे की हे असं थांबू नये. मुलांना थांबलं तर सुख किती मिळालं. त्रास होणार. आता बघा ना, जेव्हा तुमचे म्हणजे तुम्हाला चालता उठता येत नव्हतं तर तुम्ही काय विचार केला तेव्हा? तर काय संपले माझं तर काय नाही जीवनात अर्थ नाही. बाहेर पण मी गेलोच नाही कधी. कार्यक्रम नाही. वगैरे. म्हणजे तुम्ही स्वतःची एक हे म्हणून घेतलं ना की आता परवा बाबा महिना सांगाल की तू बेडवरच आहेस बाहेर येतच नाहीस असं लोकांना वाटते. जरा बाहेर फिरत जा मध्ये एकदा म्हणते ना इव्हन इथल्या म्हणजे सगळ्या त्यांच्या फ्रेंड वगैरे आहेत ना आजूबाजूच्या, त्या पण म्हणतात तुम्हाला थोडं थोडं चालायला काय होते तसंच चालायचं. सगळे डॉक्टर म्हणतात चालू नका, तरी आपण तसंच चालायचं. तर त्यांना तेवढं जमतच ते नव्हतं. सांगणाऱ्यांना सोपं वाटतंय पण त्यांना ते त्रास आता मी देणं तेजसला खायचं. घेऊन येतोय ना तुमच्या थेरपीला, चालत तिथं आपली कारण ना त्या पुढेपर्यंत स्वतः येतात. जवळ मग मी- लांब लांब आधी कानात आणायचं, आता म्हणलं ये तिथं पण इथे चालत जातं. आता त्या त्यांचं ते स्वतःच जातात. आधी पण नाही आम्हाला म्हणायचं, support जाणार नाही. केलाय म्हणून त्या cover करतात. ऍटो पण तिथं थांबवते आणि येते चालत. जेवायला वगैरे जायचं असलं तर मी म्हणजे नको बाबा तुम्ही दोघं जाऊन मी नाही येणार. तर ही बळजबरीने न्यायची. मग दोघांनी धरून असं पायऱ्या चढायच्या आणि 2-3 ठिकाणी बघणार पायऱ्या कमी असेल तिथे घेऊन जाणार मला. इतका त्रास झाला मला. पण आता नाही ना आता 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 तसं जाते. आता ती मी कारवार तुम्ही कारवार तिथं पण चालत आरामात जाते. तिथं पण जाते आणि तिथून येतेस. थेरपी व्यवस्थित घेऊन अजून तुमच्यामुळे मला खूप म्हणजे मदत झाल्या. कधीच विसरणार नाही. आभारी आहे तुमचं. थँक्यू. मॉम हेल्थ केअर लई भारी मध्ये मॉम हेल्थ केअर लई भारी. मॉम हेल्थ केअर लई भारी. विजया येताले जी एवं उनके पूरे परिवार को हार्दिक शुभकामनाएं। आपने अपने परिवार के बेहतर स्वास्थ्य के लिए मॉम हेल्थ केयर की मैट अपने घर में अपनाई है। इस सराहनीय निर्णय के लिए आपको हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं। ईश्वर करे आपके घर में हमेशा सुख, शांति, समृद्धि और उत्तम स्वास्थ्य का वास रहे। आप और आपके परिवार का प्रत्येक सदस्य स्वस्थ, प्रसन्न और ऊर्जावान जीवन जिए, यही हमारी मंगल कामना है। स्वस्थ परिवार ही सबसे बड़ा धन है। घरात आनंद फुलला, विश्वासाचा दीप उजळला. आरोग्य माझ्या घरी आले, सुखाचे नवे क्षण उजळले. माम हेल्थ केअरच्या मटमुळे आयुष्याला लावे